TV9 मराठीशी बोलणार आहेत शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत. थेट संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत. राऊत साहेब, विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता अवघे 24 तास शिल्लक उरले आहेत. बीकेसीत आता महाविकास आघाडीची सभाही होते आहे. एकूण जो 12 ते 13 दिवस प्रचार चालला, आरोप प्रत्यारोप झाले, कसं एकूण तुम्ही विश्लेषण कराल? प्रचार योग्य पातळीवर होता? कारण बटेंगे तो कटेंगे हा जो नारा आहे या भोवती बराचसा वाद दिसला आणि त्यावर आरोप प्रत्यारोपही दिसले. भारतीय जनता पक्षाला वाद, धार्मिक वाद, जातीय तेढ निर्माण केल्याशिवाय कोणती निवडणूक लढताच येत नाही. विकासाच्या मुद्द्यावर त्याने कधी निवडणुका लढल्यात का? कोणतीच नाही. ना जम्मू काश्मीरची, ना हरियाणाची, ना झारखंडची, ना महाराष्ट्राची, ना देशाची. जात, धर्म आणि त्यात तेढ निर्माण करून हे जे बटंगे आहे ना, ती समाजाची वाटणी करायची. महाराष्ट्रात त्याने तेच करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी आहे, महागाई आहे, आरोग्यविषयक आहेत, रस्ते आहेत. अवस्था अत्यंत गंभीर आहे. उद्योग महाराष्ट्रातून बाहेर चाललेले आहेत. त्याच्यावर कोणी बोलताना तुम्हाला दिसलं का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे जे त्यांचे पुरस्कृत पक्ष आहेत बरेचसे, सगळ्यांनी फक्त हाच विषय घेतला आणि निवडणुका अशा प्रकारे लढण्याची या राज्याची परंपरा कधीच नव्हती. ती भारतीय जनता पक्षानं सुरू केली. पण काही जरी असलं तरी या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन अटळ आहे. गेले 14-15 दिवस जे आम्ही पाहतोय की अनेक ग्रामीण भागातल्या जिल्ह्यातून लोकांनी घेतलेला निर्णय, सत्ता परिवर्तन अटळ आहे. आणि आज जे सरकार महाराष्ट्रात, ज्यांना आम्ही घटनाबाह्य सरकार म्हणतो, ते 23 तारखेनंतर सत्तेवर राहणार नाही. राऊत साहेब, तुम्ही म्हणताय की सत्ता परिवर्तन अटळ आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी TV9ला जी महामुलाखत दिली त्यात त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केलाय 160+ जागांचा. आणि त्यावर ते असं म्हणतायत की ज्या विविध योजना आम्ही कल्याणकारी योजना राबवल्या, विशेषतः लाडकी बहीण, या जोरावर 160+चा आकडा ते सत्तेवर आहेत, मुख्यमंत्री आहेत. या क्षणी मुख्यमंत्री कसे झाले हा आता विषय संपलेला आहे. कारण 23 तारखेनंतर जनता निकाल लावेल. तर प्रत्येक मुख्यमंत्री जो सत्तेवरचा असतो त्याला अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करावा लागतो. त्यांनी असं कोणतं महान कार्य केलं या महाराष्ट्रामध्ये? उलट त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये कमालीचा संताप आणि चीड आहे की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नादाला लागून, गुजरातच्या नादाला लागून त्यांनी मराठी माणसाची शिवसेना फोडली. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडला. हे या राज्यातल्या लोकांना पसंत नाही. तुम्ही 1500 रुपयांना बहिणींची मतं विकत घेण्याचा जो दावा करताय, तो त्यांना प्रत्यक्ष तेव्हा मतदान होईल तेव्हा कळेल आम्ही काय सांगतोय. त्यांचा दावा कितीही जागांचा असू द्या, महाविकास आघाडीला सरकार बनवण्यास लागणारं बहुमत आणि त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात तुमचा अंदाज? माझा अंदाज 160 ते 165 जागांचा आहे. 160 ते 165 पर्यंत आम्हाला जागा मिळतील. पण कोणत्याही परिस्थितीत बहुमताचा आकडा जो आहे हा आम्हाला नक्कीच मिळतो आहे. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा तुम्ही म्हणतात, त्यात नंबर 1 ला कोणता पक्ष असेल? महाविकास आघाडी. हे आता कसं काय सांगू आम्ही? कोण पहिला क्रमांकावर, कोण दुसरा क्रमांकावर, कोण तिसरा क्रमांकावर, आम्ही एकत्रच आकडा देतो. काँग्रेस आहे, मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. ते आमच्यापेक्षा जास्त जागा लढत आहेत. विदर्भात त्यांना वाटायला जास्त जागा आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवार साहेबांची प्रचंड मेहनत घेत आहेत. उद्धव ठाकरे, आम्ही सगळे शिवसेनेसाठी आमच्या मेहनत घेत आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक तिन्ही घटक पक्षांना एक रिस्पेक्टेबल आकडा मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. अमित शहा मध्यंतरी असं म्हणालेले आणि आता वारंवार हेही म्हटलं जात आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतो आहोत आणि निकालानंतर आम्ही एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबतीत पुढील निर्णय घेऊ. महाविकास आघाडीत असं काही ठरलंय का? आमच्यामध्ये काय ठरलंय ते तुम्हाला 23 तारखेला कळेल. पण काही झालं तरी 23 तारखेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहत नाहीत, हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस होतील का मुख्यमंत्री? नाही, सरकार येत नाही. पण निकाल काही लागला तरी
एकनाथ शिंदे यांचं राजकीय भविष्य हे आता टांगणीला लागलेलं आहे आणि ते तुम्हाला 23 तारखेनंतर त्याची प्रचिती येईल. राऊतसाहेब, महाविकास आघाडीसाठी या विद्यमान परिस्थितीत, निवडणुकांच्या परिस्थितीत महाविकास आघाडीसाठी नंबर 1चा राजकीय प्रतिस्पर्धी कोण आहे? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की राज ठाकरे? मोदी आणि शहा ज्याने या महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलं ते महाराष्ट्राचे प्रतिस्पर्धी नसून महाराष्ट्राचे ते शत्रू आहेत, दुश्मन नंबर 1. त्या अर्थानं मग भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रावर ज्या काळ्या छाया पापाच्या आणलेल्या आहेत, पक्ष फोडणं, आमदार खासदार विकत घेणं, पैशाचा भ्रष्टाचाराचा वारेमाप वापर करणं, हे राज्य अडाणीसारख्या उद्योगपतीच्या हातात देणं, या सगळ्या घटना पाहिल्या तर या राज्याचं, महाराष्ट्राचा शत्रू हे मोदी आणि अमित शहाच आहेत आणि भाजपा हा प्रतिस्पर्धी मानतच नाही, शत्रू मानतो. पण राज्यात नंबर 1चा राजकीय प्रतिस्पर्धी कोण? फडणवीस, शिंदे की राज ठाकरे? नाही, हे प्रश्न तुमचे चुकीचे आहेत ना. हे सगळे एकत्रच आहेत ना. हे सगळे ऐरावण, मैरावण, रावण एकत्र झालेले आहेत ना, राक्षस. त्याच्यामुळे हा राक्षस वाईट, तो राक्षस बरा असं होत नाही. ते सगळे एकत्र आहेत आणि त्या सगळ्यांच्या विरुद्ध आमची लढाई आहे, कारण सगळ्यांनी या महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलं आहे. राऊतसाहेब, या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला किंवा कलगीतुरा विशेष लक्षात राहतोय, तो म्हणजे राज ठाकरे विरुद्ध संजय राऊत. असं काय झालंय की इतका, म्हणजे या लेवलपर्यंत आरोप प्रत्यारोप गेलेले आहेत की एकेकाळचे शिवसेनेतले सगळ्यात जवळचे स्नेही, म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा सर्वाधिक स्नेह तुमचा राज ठाकरेंबरोबर होता, पण या निवडणुकीत असं दिसतंय की तुम्ही दोघंही एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप किंवा टीका करा. त्याने आरोप केला नाही, मी आरोप केला नाही, पण नक्कीच एकमेकावर आम्ही टीका केली. ते माझ्यावरती काय आरोप करणार? काय आरोप करावा असं काय आहे? आणि मी तरी त्यांच्यावरती आरोप का करावा? लोकशाहीमध्ये ते निवडणुका लढतायत, मी निवडणुका लढतोय माझ्या पक्षातर्फे. ते ज्या पक्षाकडून निवडणूक लढतायत तो महाराष्ट्राचा शत्रू आहे आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी हात मिळवणी करणारे कोणी असू द्या, त्यांच्याशी आम्हाला लढावंच लागेल. खरं म्हणजे टीकेला सुरुवात त्यांनी केली, मी केली नाही आणि मी कधीच करत नाही. आम्ही नाती आणि संबंध जपणारे लोक आहोत आणि मला असं वाटतं की शेवटी राजकारणाच्या बाजूला असायला पाहिजे आणि बाकी जे नाती संबंध असतात ते वेगळ्या दिशेला असायला पाहिजेत. पण तरीही निवडणुका असतात, निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे खणखणाट होत असतो. पण तो फक्त निवडणुकापुरताच घ्यायचा असतो, नंतर सगळं सुरळीत असेल? राज ठाकरेंबरोबरचे जे संबंध आहेत ते पूर्ववत होतील? नाही, संबंध कुठे बिघडलेले आहेत? निवडणूक आहेत, आम्ही आमची भूमिका मांडतो, ते त्यांची भूमिका मांडतात. आता असं आहे की ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात, मी माझ्या भाषेमध्ये बोलतो ना. इतर कोणी बोलायला तयार नसतं तेव्हा संजय राऊत बोलतात, कारण मला माझा पक्ष जो आहे त्या पक्षाच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे असं मी समजतो. राऊतसाहेब, एक शेवटचा प्रश्न की या निवडणुकीच्या प्रचारात बॅगा तपासणीचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला. उद्धव ठाकरेंची बॅग पहिली तपासली गेली, त्यानंतर जे काही सुरू झालं ते आजपर्यंतही बॅगा तपासल्या जातात. तुमचीही बॅग तपासली गेली, शरद पवारांची, मुख्यमंत्र्यांची, फडणवीसांची, पण जेवढा गागाट उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरून झाला तितका गागाट महायुतीच्या बॅग तपासणीवरून झाला. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासण्यांचा स्फोट झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या लोकांना इतरांच्याही बॅगा तपासाव्या लागल्या. मला एक सांगा की आमच्या बॅगेत काय असणार? अमित शहा का हेलिकॉप्टरमधून त्यांच्या छोट्या बॅगेत पैसे नेतात? कंटेनरच्या कंटेनर महाराष्ट्रामध्ये येतात गुजरातमधून, ते तपासा ना. शरद पवारांची बॅग तपासतात. आता इतके जुने राजकारणातले लोक हे हेलिकॉप्टरमधल्या बॅग बघा, एकनाथ शिंदे घेऊन गेले पैसे मागच्या वेळेला, आपण पाहिले. त्यांना आगापिछा काही नाहीये, त्यांनी आयुष्यभर हेच काम केलंय, बॅगा पोचवायच्या, थैल्या व्हायच्या दिल्लीला किंवा इतरत्र. पण आमच्यासारखे लोक कशाला पैसे घेऊन जातील? आमच्याकडे खर्चालाही पैसे नसतात, अनेकदा गरज पण लागत नाही. कार्यकर्ते असतात बिचारे, ते जेवू खाऊ घालतात, आम्हाला फिरवतात तिकडे. पण एकनाथ शिंदे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या बॅगेमध्ये तुम्हाला काय सापडेल तर आमच्या विरुद्धचे आरोप प्रत्यारोप आणि आमच्याविषयीचा द्वेष. बघा, हे बोलायला खूप सोपं आहे. एकनाथ शिंदे आता ज्या कळपात आणि तंबूत शिरले आहेत ही त्यांची भाषा आहे. एकनाथ शिंदेची आधीची भाषा 2 वर्षापूर्वीची आपण पहा.
पण ते ज्या तंबूत शिरले आहेत, ज्या गोठ्यात शिरलेले आहेत आणि त्या गोठ्यातले सगळे बडवलेले बैल आहेत. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ मनीष विचारेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.